नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत रंजक विषयावर थेट चर्चा सुरू करणार आहोत. फेंग शुई आणि अंकशास्त्र म्हणजेच न्यूमरॉलॉजी यावर आपण अनेकदा बोलतो, पण या दोन्हींच्या संगमातून तयार झालेली एक भन्नाट संकल्पना म्हणजे कुआ नंबर. आजचा आपला संपूर्ण फोकस या कुआ नंबरच्या अफाट ऊर्जेवर असणार आहे. मानवी जीवन आणि आपल्या अवतीभोवती असणारी अदृश्य ऊर्जा यांचा कसा अतूट संबंध आहे हे यातून अगदी लख्खपणे समोर येतं. वेळ न दवडवता थेट मूळ मुद्द्याला हात घालूया. हा कुआ नंबर म्हणजे प्रकरण आहे तरी काय? ऑकल्ट सायन्स किंवा गूढ विज्ञानाच्या अभ्यासकांना माहितीच असेल की काही विशिष्ट आकड्यांना प्रचंड महत्त्व असतं, पण या रहस्यमय कुआ नंबरलाच इतकं महत्त्व का, हा प्रश्न नक्कीच पडतो ना. शेवटी जेव्हा आपण एखाद्या साध्या आकड्याला थेट ऊर्जा असं संबोधतो, तेव्हा त्याच्या मागे काहीतरी भक्कम विज्ञान किंवा खूप मोठं कारण दडलंय हे उघड आहे. बरं, आता हे नीट समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कुआ नंबर म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्मवर्षावर आधारित असलेला एक विशिष्ट ऊर्जा क्रमांक. म्हणजेच ही एक प्रकारची युनिक पर्सनल एनर्जी सिग्नेचर आहे आणि विशेष म्हणजे ही पूर्णपणे जन्मवर्षावरून ठरते. विचार करा, केवळ एका वर्षाच्या आकड्यामध्ये एखाद्या माणसाची संपूर्ण वैयक्तिक ऊर्जा दडलेली असू शकते. ही कल्पनाच किती थक्क करणारी आहे. ज्या वर्षी एखादा जीव या जगात जन्म घेतो त्यावेळची वैश्विक ऊर्जा आणि ग्रहांची स्थिती एका आकड्यात कशी सामावली जाते हे पाहणं खरोखरच कमाल आहे. हा आकडा म्हणजे एक प्रकारे त्या व्यक्तीचा आध्यात्मिक किंवा ऊर्जेचा DNAच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच फेंगशुईच्या एवढ्या मोठ्या ऊर्जा प्रणालीमध्ये हा आकडा किती महत्त्वाची भूमिका बजावतो हे यावरून स्पष्ट होतं. या कुआ नंबरचा मूळ उद्देश काय आहे तर पर्सनल एनर्जी अलाइनमेंट. सोप्या शब्दात आपल्या स्वतःच्या वैयक्तिक ऊर्जेचा आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी योग्य समन्वय साधणं. हा आकडा एखाद्या अचूक दिशादर्शकासारखं म्हणजेच कंपाससारखं काम करतो. जेव्हा आपली आतली ऊर्जा आणि बाहेरचं वातावरण यांचं ट्युनिंग जुळतं ना, तेव्हा आयुष्यातले अनेक मोठे अडथळे अगदी सहज दूर होऊ लागतात. हे अगदी एखाद्या वाहनाच्या चाकांचं अलाइनमेंट करण्यासारखं आहे. एकदा का ते योग्य झालं की पुढचा प्रवास एकदम सुरळीत होतो. आता या विश्लेषणातली सर्वात रंजक गोष्ट पाहूया. हा कुआ नंबर आपल्या आयुष्यातल्या 4 सर्वात मोठ्या आणि क्रिटिकल क्षेत्रांवर नियंत्रण ठेवतो. तो नक्की कुठे प्रभाव टाकतो तर पहिलं म्हणजे तो लकी किंवा भाग्यवान दिशा ठरवतो, ज्यातून यशाचे मार्ग मोकळे होतात. दुसरं क्षेत्र म्हणजे करिअरची ऊर्जा, म्हणजेच आपली व्यावसायिक प्रगती आणि आर्थिक स्थिरता यावर त्याचा थेट कंट्रोल असतो. तिसरं म्हणजे शारीरिक आरोग्य, ज्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम घडवण्याची ताकद या ऊर्जेत असते. आणि चौथं, सगळ्यात गुंतागुंतीचं क्षेत्र म्हणजे मानवी नातेसंबंध. एकाच साध्या आकड्याचा इतक्या वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टींवर अगदी संपूर्ण आयुष्याच्या पायावरच कसा प्रभाव असू शकतो हे पाहणं खरोखरच इंटरेस्टिंग आहे. थोडक्यात सांगायचं तर हा नंबर माहिती असणं म्हणजे हातात एक अदृश्य नकाशा असण्यासारखंच आहे. यामुळे नेमकं काय होतं तर कोणत्या भौतिक दिशा नैसर्गिकरित्या नशीब आणि यश आपल्याकडे खेचून आणतात हे उलगडतं. आणि फक्त एवढंच नाही, कोणत्या दिशा आवर्जून टाळायला हव्यात जेणेकरून आपल्या ऊर्जेचा विनाकारण ऱ्हास होणार नाही हे देखील अगदी अचूक समजायला मदत होते. शिवाय कोणत्या विशिष्ट वातावरणामध्ये आपण आपला बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकतो याचं एकदम परफेक्ट मार्गदर्शन मिळतं. प्रवासाला निघण्यापूर्वी कोणता रस्ता धरायचा आणि कोणता रस्ता टाळायचा हे आपल्याला आधीच माहिती असण्यासारखं आहे. हेच एका ठोस उदाहरणावरून बघूया. समजा एका बाजूला काही विशिष्ट लोकांसाठी पूर्व दिशेकडे तोंड करून काम करणं प्रचंड भाग्यवान ठरू शकतं. त्या दिशेची ऊर्जा त्यांच्यासाठी अगदी मॅजिकसारखी काम करते. पण हेच नियम सर्वांसाठी लागू होतील का तर अजिबात नाही. दुसऱ्या बाजूला काही लोकांसाठी पश्चिम किंवा उत्तर दिशा अधिक पूरक म्हणजे सपोर्टिव्ह एनर्जी देणारी ठरू शकते. एका व्यक्तीला जी दिशा यशाच्या शिखरावर नेऊ शकते तीच दिशा दुसऱ्या व्यक्तीसाठी कदाचित अडथळ्यांची शर्यत निर्माण करू शकते. म्हणजेच प्रत्येकाची योग्य दिशा आणि ऊर्जेचं गणित हे पूर्णपणे वेगळं असतं. चला आता हे प्रत्यक्ष व्यावहारिक स्तरावर कसं काम करतं ते पाहूया. डेली लाईफमध्ये याचा काय उपयोग तर नवीन घर घेताना किंवा घराची दिशा निवडताना याचा खूप मोठा वाटा असतो. तसंच ऑफिसमधला डेस्क नक्की कोणत्या दिशेला असावा जेणेकरून कामात 100% फोकस राहील हे ठरवण्यासाठी हा क्रमांक एकदम परफेक्ट गायडन्स देतो. अगदी रात्री शांत झोप लागण्यासाठी डोक्याची दिशा कोणती असावी इथपर्यंतच्या रोजच्या गोष्टींसाठी याचा थेट वापर होतो. थोडक्यात काय तर कामाची उत्पादकता म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी वाढवणं आणि घरात किंवा ऑफिसमध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा फ्लो कायम ठेवणं हे सगळं या अवकाशी उपयोगांवर अवलंबून आहे. आपली आजूबाजूची जागा हुशारीने कशी वापरायची याचं हे एक अत्यंत प्रॅक्टिकल सायन्स आहे. राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी योग्य वास्तू कशी असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भौतिक जागा आणि आपली वैयक्तिक ऊर्जा यांचा मेळ कसा साधावा याचा हा अत्यंत अभ्यासपूर्ण असा आराखडा आहे.
आणि ही सगळी मोलाची माहिती खिमाजी ऑकल्ट इन्स्टिट्यूट यांच्याद्वारे समोर आणली गेली आहे. त्यांच्या सखोल अभ्यासानुसार या ज्ञानाचा वापर करून प्रत्येकाने स्वतःची योग्य अलाइनमेंट शोधून काढणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आयुष्यात योग्य ते संतुलन आणि प्रगती साधता येईल. हे कुठल्याही प्रकारचं अंधानुकरण नाहीये बरं का, तर स्वतःच्या आजूबाजूच्या परिस्थितीला अधिक शास्त्रीय पद्धतीने समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. आता साहजिकच असा विचार येत असेल की जन्मवर्षानुसार आपला स्वतःचा कुवा नंबर काय असेल, तर त्यासाठी एक अतिशय सोपा आणि थेट मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. अधिक सखोल आणि व्यक्तिक विश्लेषणासाठी आपण इथे दिलेल्या 9702575519 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधू शकता. स्वतःची वैयक्तिक ऊर्जा समजून घेण्याच्या दिशेने टाकलेलं हे एक छोटंसं पण भविष्यासाठी गेम चेंजर ठरणारं पाऊल असू शकतं. स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची आणि आपल्या क्षमतांना योग्य दिशा देण्याची ही एक उत्तम संधी आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणाचा समारोप करताना एक अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न समोर उभा राहतो. आपलं केवळ जन्मवर्ष आपल्या आयुष्यातील कोणती लपलेली ऊर्जा अलाइनमेंट राखून ठेवत असेल? विचार करा. ज्या वर्षी आपला या जगात प्रवेश होतो त्या एका साध्या आकड्याशी अशा कोणत्या अदृश्य क्षमता जोडलेल्या असतील ज्या संपूर्ण जीवनप्रवासाला आकार देतात? हा असा प्रश्न आहे जो आपल्याला या विषयात अधिक खोलवर जाऊन विचार करायला नक्कीच प्रवृत्त करतो. विश्वाची ही गूढ रचना आणि आपलं अस्तित्व यांचा हा खेळ खरोखरच अफाट आहे, नाही का?